यानंतर आदरणीय पवार साहेब एक प्रतिज्ञा बोलतील, आपण ते मागे बोलायची, त्याच्यानंतर साहेब संवाद साधतील. एका आश्वस्त करणाऱ्या प्रसंगाच्या निमित्तानं आज आपण बाबासाहेबांच्या छत्रछायेमध्ये एकत्रित आलो. बदलापूरला 2 बालिकांचा जो अत्याचार झाला त्यांनी सर्व देशामध्ये महाराष्ट्राच्या नावलौकिकीला प्रचंड धक्का बसला. आजचे राज्यकर्ते मुलीबाईंचे स्त्रियांच्या रक्षणाच्या संबंधाची जबाबदारी त्यांच्यावरती आहे, त्याची जाण राज्यकर्त्यांना राहिलेली आहे. आणि त्यामुळे आपण बघितलं की बदलापूरचा प्रकार झाला, त्याचा निषेध होतोय. त्याच कारखान्यामध्ये आणखीन काही ठिकाणी अशा प्रकारचे दुर्दैवी घटना या महाराष्ट्रामध्ये घडल्या. एक दिवस असा जात नाही महाराष्ट्रामध्ये कुठं ना कुठेतरी भगिनींच्यावर अत्याचार करण्याच्या संबंधीची बातमी ही दुर्दैवाने मला वाचायला मिळते. हे राज्य शिवछत्रपतींचं राज्य आहे. शिवछत्रपतींनी आपल्या राजवटीमध्ये रेंदाळ्याच्या पाटलांनी एका भगिनीचा तिच्यावर अत्याचार केला आणि ही तक्रार शिवाजी महाराजांच्याकडे गेल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी त्याचे हात कलम करण्याच्या संबंधीचे आदेश दिले आणि त्याला ही प्रचंड शिक्षा दिली. आजच्या परिस्थितीमध्ये जे काही घडलं आहे याची गांभीर्यानं नोंद सरकारने घेतली पाहिजे. संवेदनाशील ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. मला एका गोष्टीचं दुःख होतं आहे की राज्यकर्ते, राज्याचे प्रमुख आणि त्यांचे सहकारी एकदम सांगतायत की बदलापूरच्या या प्रकरणामध्ये विरोधक राजकारण आणत आहेत. मुलीबाईंच्या अत्याचाराच्या विरुद्ध आवाज कोणी उठवला त्याला राजकारण म्हणायचं, हा जर निष्कर्ष राज्यकर्ते काढत असतील तर राज्यकर्ते किती असंवेदनशील आहेत. भगिनींच्याकडे बघायचा त्यांचा दृष्टिकोन किती चमत्कारिक आहे याची प्रचिती ही आपल्या सगळ्यांना येते. जे काही घडलं ते महाराष्ट्रात घडू नये अशी आपली अपेक्षा आहे. ज्यांनी घडवलं त्यांचा तीव्र निषेध हा तुम्ही केला पाहिजे. मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो, एक आपण आज या ठिकाणी शपथ घेऊया. मी ती शपथ वाचतो, माझ्यानंतर एक एक ओळ आपण त्याचा पुनरुच्चार करावा. मी अशी शपथ घेतो की मी स्त्रियावर होणारा हिंसाचार कधीही खपून घेणार नाही. माझे घर, माझा मुलगा, माझे गाव, माझे ऑफिस, कोणत्याही ठिकाणी जर महिलांचा छेडछाड किंवा अत्याचार होत असेल तर त्यास मी विरोध करून त्याबद्दलचा आवाज उठवीन. मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कधी करणार नाही. महिलांचा सन्मान राखील आणि या पुण्यनगरीमध्ये सगळ्याच्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात महिलांसाठी अधिकाधिक सुरक्षित आणि भययुक्त स्थिती बनवण्यासाठी प्रयत्न करेल. जय हिंद. यानंतर आपण राष्ट्रगीत करणार आहोत. त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने माननीय काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदजी शिंदे हे आभार मानतील. माझी सगळ्यांनी विनंती, 1-2 मिनिट इकडून